चाफेकर वाडा चिंचवडचा इतिहास नव्या रूपात उजळला। वाड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी होती, वास्तू आणि वैशिष्ट्य आणि या चळवळीला राष्ट्रीय स्थान कसे मिळाले, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओत। नमस्कार, मी तन्वी सुनील, न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। स्वातंत्र्य लढ्याच्या तेजस्वी पानांवर आपले अमर नाव कोरणारे चाफेकर बंधू जिथे वाढले तो चाफेकर वाडा आज नव्या रूपात साकारला आहे। चिंचवडच्या मध्यभागी वसलेला हा वाडा ब्रिटिश अत्याचारांना दिलेल्या पहिल्या चपराकीचा साक्षीदार। राज्य सरकारच्या पुढाकाराने त्यांच्या पुनर्जीवन व आधुनिक रूपांतरण होऊन इतिहास प्रेमींसाठी प्रेरणादायी केंद्र निर्माण झाले आहे। चिंचवड येथे उभा असलेला चाफेकर वाडा हा केवळ एक ऐतिहासिक इमारत नाही, तर स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीच्या ठिणगीचे साक्षीदार असलेले पवित्र ठिकाण। 1890च्या दशकात ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनतेत निर्माण होत असलेला रोष, क्रांतीची उमेद आणि तरुणाईची जाज्वल्य देशभक्ती या सगळ्यांचा संगम या वाड्याशी जोडलेला आहे। चला तर मग पाहूया या वाड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी। चाफेकर बंधू दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिन्ही भाऊ चिंचवड येथे वाढले। वाड्याचं वातावरण, घरातील संस्कार, पुरोगामी विचारसरणी आणि देशभक्तीची शिकवण यामुळे त्यांच्या मनात लहानपणापासूनच परकीय सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला। 1897 मध्ये पुण्यातील प्लेगग्रस्त परिस्थितीत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेवर केलेला अन्याय, घरांवर धाडी, महिलांची अब्रूभंग करणारी वागणूक यामुळे चाफेकर बंधूंचा संताप शिगेला पोहोचला। याच पार्श्वभूमीवर दामोदर चाफेकर यांनी प्लेग कमिशनर रँड आणि त्यांचा सरकारी लेफ्टनंट आर्ट्स यांच्यावर गोळी झाडून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला। या क्रांतिकारी कृत्याचा उगम चिंचवडच्या चाफेकर वाड्यातील विचारमंथन व योजना आखण्यातून झाला असे मानले जाते। त्यामुळे हा वाडा स्वातंत्र्याच्या आद्य ठिकाणांपैकी एक समजला जातो। तर जाणून घेऊया ही वास्तू आणि त्याचे वैशिष्ट्य। चाफेकर वाडा पारंपरिक मराठी शैलीत बांधलेला आहे। लाल महाल, कौलारू छप्पर, लाकडी खांब, अंगण, देवघर, बैठक, झोपाळा अशा ग्रामीण घराची झाक या वाड्यात दिसते। आजही काही जुन्या लाकडी दरवाजा, खिडक्या, चौकटी, छतावरील कलाकुसर जपली गेली आहे। वाड्याच्या भिंतींवर चाफेकर बंधूंचे छायाचित्र, त्यांच्याशी संबंधित वास्तूंची छोटा संग्रह, माहिती फलक अशा माध्यमातून पर्यटकांना त्या काळाची ओळख करून देण्यात येते। स्वातंत्र्यानंतर या वाड्याला स्मारक म्हणून जतन करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला। काही वेळा दुर्लक्ष झाले असले तरी काही पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्थानिक इतिहासप्रेमी आणि सांस्कृतिक संस्थांच्या पुढाकारामुळे चाफेकर स्मृती वाडा म्हणून त्याला नवे जीवन मिळत आहे। येथे दरवर्षी 22 जून व 17 एप्रिल रोजी चाफेकर बंधूंची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते। देशभक्तीपर व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली, वृक्षारोपण प्रदर्शन असे उपक्रम घेतले जातात। आता या चळवळीला राष्ट्रीय स्थान कसे मिळाले? चाफेकर बंधूंची शौर्यकथा लोकमान्य टिळक, विनायक सावरकर यांच्यासह पुढील क्रांतिकारांना प्रेरणादायी ठरली। 1897 मधील ही घटना भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सशस्त्र प्रतिक्रियेची सुरुवात म्हणून ओळखली जाते। चाफेकर वाड्यात जन्मलेले हे विचार आजही युवकांना देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी देतात। चिंचवडमधील चाफेकर वाडा हा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक जिवंत स्मारक आहे। पारंपरिक मराठी शैलीत बांधलेला हा वाडा चाफेकर बंधूंच्या शौर्यकथांचा साक्षीदार असून याच वाड्यातून ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या पहिल्या सशस्त्र लढ्याची ठिणगी पडली। लाल कौलारू छप्पर, लाकडी खांब, अंगण व बैठक अशा जुन्या स्वरूपाची झलक आजही या वास्तूत दिसते। पूर्वी दुर्लक्षित झालेला हा वाडा आता राज्य सरकार व स्थानिक संस्थानांच्या पुढाकाराने जतन करून आधुनिक स्वरूपात साकारला गेला आहे। चाफेकर वाड्यात चिंचवड हा इतिहासाशी संवाद साधणारे ठिकाण आहे। देशभक्ती, स्वाभिमान आणि बलिदानाच्या मूल्यांना पुन्हा उजाळा देणारे हे स्मारक पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरत आहे।
फक्त विटा आणि दगड यांचे घर नसून स्वातंत्र्य लढ्याच्या अजरामर ज्योतींचे हे केंद्र आहे, जिथे उभं राहिलं की प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमान, कृतज्ञता आणि प्रेरणेचं नवीन संचार होतो. तुम्हाला या वाड्याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.